केशव विष्णू बेलसरे उर्फ बाबा बेलसरे, प्रवचनकार तत्ववेत्ता. 8 फेब्रुवारी 1909 ते 3 जानेवारी 1998. बाबा बेलसरे म्हणजेच केशव विष्णू बेलसरे हे संत श्रेष्ठ श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या अंतरंगातील अत्यंत प्रिय शिष्य होते. त्यांचा जन्म सिकंदराबाद येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते. त्यांना 1 भाऊ व 5 बहिणी होत्या. बाबांच्या घरातील वातावरण फार सनातनी होते. घरातल्या पुस्तकांचे कपाट काव्य, निबंध, नाट्य व तत्वज्ञान या विषयांवरच्या मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांनी भरलेले होते. त्यामुळे लहानपणापासूनच बाबांचे वाचन चतुरस्त्र होते. तारुण्यात पदार्पण केल्यावर त्यांच्या बुद्धिमत्तेला एक नवे तेज चढले. धर्म, ईश्वर, वेदांत, मृत्यू, जीवन यांबद्दलच्या अनेक शंका त्यांना भंडावून सोडत. याच काळात चांगल्या मित्रांच्या संगतीने त्यांना काव्य, संगीत, विनोद व चित्रकला यामध्ये अतीव गोडी निर्माण झाली. त्यापायी संस्कृत व मराठी अभिजात काव्य आणि नाटकांचा त्यांनी अगदी मनापासून अभ्यास केला. वडिलांच्या इच्छेप्रमाणे बाबांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता खरा, पण त्यात त्यांना गोडी नव्हती. याच दुविधेत असताना एका शनिवारी बाबा मारुतीरायाच्या दर्शनाला गेले आणि नामस्मरण करीत बसले असता तत्वज्ञानाचा अभ्यास करावा अशी आतून अत्यंत प्रबळ प्रेरणा झाली. तिचा प्रभाव इतका जबरदस्त व विलक्षण होता की घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचा विरोध न जुमानता ते मुंबईला आले आणि एल्फिस्टन कॉलेजात प्रवेश घेऊन त्यांनी तत्वज्ञानाचा रितसर अभ्यास सुरू केला. आपल्या साधनेला व अभ्यासाला मोकळा वेळ मिळावा आणि उत्तम ग्रंथ हाताशी असावे म्हणून त्यांनी शाळा व महाविद्यालयामध्ये नोकरी केली. 8 वर्ष मॅट्रिकच्या वर्गाला इंग्रजी शिकवल्यामुळे त्यांचा पायाभूत इंग्लिशचा उत्तम अभ्यास झाला. सुरुवातीला ते खालसा महाविद्यालयामध्ये शिकवत होते. नंतर सिद्धार्थ महाविद्यालयात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. त्यांनी प्रामुख्याने तर्कशास्त्र, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र हे विषय शिकवले. 1973 साली बाबा महाविद्यालयातून निवृत्त झाले. सनातन तत्वज्ञानाचा अभ्यास करताना भारतीय व युरोपीय तत्वज्ञान दोन्हींचा त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता. त्यांनी अभ्यासलेल्या अनेक पुस्तकांपैकी स्टेबिंगचे नवीन तर्कशास्त्र, रसेलचे सायंटिफिक मेथड व व्हाईटहेडचे सायन्स अँड दी मॉडर्न वर्ल्ड हे 3 ग्रंथ त्यांच्या विशेष आवडीचे होते. बाबांच्या ठायी जन्मतःच संन्यस्त वृत्ती होती. त्यांच्या पत्नी इंदिराबाई या सात्विक व सुशील असून त्यांनी बाबांना लिखाणामध्ये मोलाची मदत केली. ऐहिक व पारमार्थिक जीवनातही त्या सदैव बाबांच्या बरोबर राहिल्या. बाबांना 2 मुलगे होते. बाबांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा कलाटणी देणारा प्रसंग म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांशी त्यांची झालेली पहिली भेट, ज्यामुळे त्यांचे जीवनच आमूलाग्र बदलून गेले. पहिल्या भेटीतच श्री महाराजांनी बाबांना सध्या काय वाचन चालू आहे असे विचारले. बाबा त्यावेळी ज्ञानेश्वरी वाचत होते. महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्यास सांगितलं व नेहमी येत जावं असंही म्हणाले. त्या दिवसापासून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबांनी ज्ञानेश्वरीवर निरूपण केली. श्री महाराज व बाबा यांचा संबंध घनिष्ठ होत गेला. त्याचे सद्गुरू व सत्शिष्य असे प्रेमळ नात्यात रूपांतर झाले. महाराजांनी परमार्थातील अनेक गुह्य गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या. परमार्थातील अनेक अभ्यास त्यांच्याकडून करून घेतले. त्याच्या स्वभाव दोषांचे गुणांमध्ये रूपांतर केले. श्री महाराजांच्या सर्व आज्ञा बाबांनी तंतोतंत पाळल्या. गुरु आज्ञा प्रमाण हा तर त्यांच्या साधनेचा प्राण होता. श्री महाराजांनी त्यांना नामस्मरणाचा मार्ग सांगून प्रवचन करण्याची आज्ञा दिली. सुमारे 64 वर्ष ते सतत प्रवचन करत होते. बाबांनी फार मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली, पण त्या अगोदर शारदेला बंधन म्हणून त्यांनी प्रथम श्री सद्गुरूंचे सविस्तर चरित्र लिहिले. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आपला प्रपंच बाबांनी खऱ्या अर्थाने महाराजांवर सोपवला. श्रींच्या आज्ञेप्रमाणे बाबा स्वतः रोज पहाटे अत्यंत तीव्रतेने आणि एकाग्रतेने नामस्मरण करत. त्यांनी हजारो लोकांना ईश्वर सन्मुख करून नामाला लावले. श्री महाराज म्हणायचे, माणसाची खरी परीक्षा दारिद्र्य आणि देहदुःखात होते. त्यानुसार आपल्या शेवटच्या आजारात बाबांनी देहदुःखाची खरी परीक्षा अत्यंत शांतपणे व प्रसन्न चित्ताने देत ते महाराजांच्या चरणी विलीन झाले.